प्रोफेसर आणि आत्ताचे को फाउंडर आम्ही दोघांनी मिळून 2018 मध्ये लेमनिऑन ग्रीन सोल्युशन सुरू केली. आयडिया अशी होती की जे आम्ही लॅबमध्ये एक्सपेरिमेंट बेसिसवर केलं आणि त्यानंतर मी काही वर्ष उत्तर प्रदेशमध्ये डकवीड वापरून तर सोल्युशन्स देतोच, पण आम्ही आता एक नेचर बेस्ड सोल्युशनचं टूल किट बनवलंय ज्याच्यामध्ये वेगवेगळे नेचर बेस्ड कॉम्पोनंट्स आहेत आणि ते वापरून आम्ही वेगवेगळ्या वेस्ट वॉटर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी सोल्युशन्स देतोय. आणि हे सोल्युशन्स पर्टिक्युलरली असे कस्टमाइज केले जातात की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स किंवा इन्व्हेजिव्ह बॅक्टेरियल कल्चर्स किंवा इलेक्ट्रिसिटी आपण वापरणार नाही आणि सोबतच काही मेकॅनिकल कॉम्पोनंट्स नसतील. सो दीज आर कम्प्लिटली नेचर बेस्ड. सो दिस इज लाईक अ शॉर्ट ब्रीफ ऑफ व्हॉट वी आर डुईंग ॲट लेमनिऑन. आणि ओके, सो आज आपण काय काय बोलतोय तर एक मी थोडासा इंटरव्ह्यूसेस आहेत जे आम्ही लेमनिऑन काम कसं करता येऊ शकेल याच्यावर काम करायचा प्रयत्न करतोय. आणि या दोन्हीचा ब्रिज म्हणून आम्ही इकोलॉजिकल लँडस्केपिंग पण करतोय ज्याच्यामध्ये ज्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आम्ही नेचर बेस्ड सोल्युशन्स मधनं करतोय तर तिथे आपण इकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह कसा घेऊ शकतो ह्या एका पर्स्पेक्टिव्हने काम करतोय. त्याच्यामध्ये नेटिव्ह प्लांटेशन्स काय इम्पॉर्टंट आहेत, बँक स्टॅबिलायझेशन काय इम्पॉर्टंट आहेत, होलिस्टिक अप्रोच काय इम्पॉर्टंट आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अप्रोच कन्सिडर करून आम्ही हे इंटरव्हेन्शन्स करतोय. जे काम होतंय ते एक्झिक्युशन बेसवर होतं किंवा कन्सल्टेशनवर होतं. सो आम्ही एकतर कम्प्लीट प्रोजेक्ट करतो किंवा मग आम्ही फक्त कन्सल्टेशन करतो ज्याच्यामध्ये डिझाईन, प्लॅनिंग आणि ह्या गोष्टी करू शकतो. हे मी पर्टिक्युलरली सांगतेय बिकॉज नेचर बेस्ड सोल्युशन्स ही कॉन्सेप्ट जरी खूप जुनी असली किंवा खूप इंडिजिनियस क्लॅरिटी देण्यासाठी थोडंसं ब्रीफ देऊ की काय काय करता येऊ शकेल. मुव्हिंग ऑन, पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, CSR चे प्रोजेक्ट्स करतोय गेले 6 वर्ष आणि सध्या प्रेझेन्स जवळजवळ 4 वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये मेजरली काम करतोय. कमिंग बॅक टू अ पॉइंट आफ्टर लेमनिऑन इज NBS का किंवा नक्की NBS काय आहे. तर NBS ऍक्च्युली ऍज द वर्ड सेज इज नेचर बेस्ड सोल्युशन्स आणि ह्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतो की काही ट्रेडिशनल वेजना आपल्याला अनकन्व्हेन्शनल वेजनी जर आपल्या एन्व्हायरमेंटल इश्यूजना आपल्याला नॅचरल रिसोर्सेस वापरून जर आपल्याला सोल्युशन्स देता आले तर ते कसे देता येऊ शकतील, हे बेसिकली नेचर बेस्ड सोल्युशन्स ही कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये 3 प्रकार असू शकतात. एक तर ती जे नेचर बेस्ड सोल्युशन्स आहे हे कम्प्लिटली नेचर इन्स्पायर्ड असू शकतं किंवा असं असू शकतं की ते थोडंसं नेचर इन्स्पायर्ड आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं इंजिनिअरिंग वापरतोय. मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असेल, त्याच्यामध्ये डिझाईन इंजिनिअरिंग असेल, त्याच्यामध्ये सिस्टम इंजिनिअरिंग असेल. बट वी मेक इट अ पॉइंट की हे एनर्जी इंटेन्सिव्ह नाहीये आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त मेकॅनिकल कॉम्पोनंट्स नाहीयेत किंवा इट कॅन बी बायोमिमिक्री, सो इट कॅन बी ॲज इज. सो अशा काही गोष्टी आहेत. नेचर बेस्ड सोल्युशन्सचे बेनिफिट्स काय आहेत? त्याचे बेनिफिट्स असे आहेत की हे असंही नाही, पण मी असं कन्सिडर करते की ज्या ज्या प्रकारचे इन्फ्रा आपल्याकडे अवेलेबल आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल घरं आहेत किंवा एज्युकेशन इज वन ऑफ द केस स्टडीज दॅट वी हॅव वर्कड ऑन. हे एक वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम आहे ज्याच्यावर आम्ही पुण्यामध्ये काम केलं आणि हे एका बंगल्यासाठी बनवलं गेलं ज्याच्यामध्ये दिवसभरात हे साधारणपणे 3000 लिटर पाणी स्वच्छ करतं. आयडिया अशी आहे, बेसिकली ज्या प्रकारच्या सिस्टम्स बनवल्या जातात त्याच्यात एक कॉन्सेप्ट अलॉंग विथ नो केमिकल्स, नो इलेक्ट्रिसिटी अशी आहे की ते अस्थेटिकली प्लीजिंग असलं पाहिजे. आणि दुसरं की ते तुमच्या स्पेसमध्ये पाणी जे आहे ते सबसर्फेस असतं. त्याच्यामुळे द बेस्ट पार्ट इज की बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत त्या पाण्याखाली असल्यामुळे वासाचा प्रॉब्लेम नसतो आणि अस्थेटिक्सचा पार्ट जास्त छान असतो. म्हणजे तुम्ही ते बघूनही थोडंफार काम करता येऊ शकतं. ऍट द सेम टाइम जे पाणी ट्रीट होतं ते आपल्याला परत वापरता येऊ शकतं. आता काही केसेसमध्ये फ्लशिंगसाठी पण आम्ही परत वापरतोय आणि काही केसेसमध्ये आम्ही ते लँडस्केपिंगसाठी वापरतोय, काही केसेसमध्ये गाड्या धुण्यासाठी वापरतोय. सो साईटवर कशी सिच्युएशन आहे आणि कशा प्रकारे पाण्याचा अभाव आहे त्याच्यावर ठरवलं जातं की पाणी रियूज कशासाठी होईल. ऍट द सेम टाइम पाण्याची क्वालिटी कशी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फिजिको केमिकल पॅरामीटर्स काय आहेत, त्याच्यामध्ये बॅक्टेरियल पॅरामीटर्स काय आहेत, म्हणजे ज्याला पॅथोजन्स आपण म्हणतो. तर आपण बेसिकली MPN टेस्ट करून चेक करतो की कितपत त्याच्यामध्ये बॅक्टेरियल लोडिंग आहे आणि त्या इकोलायच्या बेसिसवर डिसाईड करतो की ते पाणी कुठे वापरता येऊ शकतं, ह्युमन बॉडी कॉन्टॅक्टमध्ये आलं तर चालेल का वगैरे वगैरे.
याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की लेट्स से ही सिस्टीम आहे ही 15,000 लिटर पाणी जर स्वच्छ करते तर त्याच्यामध्ये आपण असं अज्युम करून चालतो की 100% वेस्ट वॉटर असेल तर त्यातलं साधारणपणे 75 ते 80% आपल्याला परत वापरता येतं. काही प्रमाणामध्ये जर ब्लॅक वॉटर असेल तर ते सेप्टिक टँक मध्ये सॉलिड्स मध्ये राहतं. तर आयडियली दिस इज अ सिच्युएशन की साधारणपणे 75 ते 80% पाणी आपल्याला परत वापरता येऊ शकतं. बऱ्याच ठिकाणी जेव्हा आम्ही टेस्ट केल्यात इनलेट आणि आउटलेटमध्ये तर आम्ही MPCB नॉर्म्सच्या स्टँडर्ड प्रमाणे ते मीट करू शकलोय. पण हे थोडंसं फ्लक्च्युएटिंग असतं. वेदर बदललं, त्यानंतर टेम्परेचर कंडिशन्स जर चेंज झाले, पावसाळ्यामध्ये डिसेंट्रलाइज्ड अप्रोचनी सिस्टीम केली होती. ह्याच्यासाठी हे बेसिकली नांदेडच्या जवळ केलं गेलं होतं आणि दिस वॉज डन प्रॉबेबली इन 2019 बिफोर कोविड. आता ही सिस्टीम फंक्शनल नाही, सिस्टीम बेस्ड केस स्टडीज आहेत. नरेंद्र सर, कुणाला प्रश्न असतील याच्याबद्दल तर आत्ता घेऊया की वी शुड वेट अंटिल द एंड ऑफ द सेशन. मला वाटते की तुम्ही संपवा आणि ओके तर मग एकदाच आपण ते सगळ्यांचे जे विचार आहेत आणि करणार आहे. कारण वॉटर बॉडीजची सिच्युएशन मॅक्सिमम मोस्ट ऑफ द प्लेसेस इन इंडिया सेम आहे आणि चेंज होतात, कंटॅमिनंट्स चेंज होतात, पण सिच्युएशन मोर ऑर लेस सेम असते आणि त्याचे होणारे जे ऍडव्हर्स इम्पॅक्ट्स आहेत ते ऑलमोस्ट सिमिलर आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की एक केस स्टडी आपल्याला डिस्कस करता येऊ शकेल अँड देन वी कॅन डिस्कस प्रॉब्लेम वॉटर बॉडी दॅट वी स्टार्टेड वर्किंग ऑन. आणि ही जी नदी आहे ही कवठे महांकाळ गावामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि हे काम आम्ही साधारणपणे 2 वर्षांपूर्वी केलं आणि हे जेव्हा काम सुरू झालं तेव्हा खूप पटकन ह्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे खूप थोडा टाइम पिरियड आम्हाला बेसलाईन सर्वे आणि ह्या गोष्टींसाठी मिळाला, पण त्यातनं जेवढी इन्फॉर्मेशन मिळेल ती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. हा फोटो सगळ्यांनी प्लीज लक्षात ठेवा कारण ऍट द एंड ऑफ द प्रेझेंटेशन हे कसं ट्रान्सफॉर्म झालं आणि ते कसं दिसतंय ह्याच्यावर आपण थोडंसं बोलणार. सो ज्या नदीवर आम्ही काम केलं त्या नदीचं नाव कमंडलू नदी असं आहे आणि आम्हाला साधारणपणे 2000 मीटरचा म्हणजे 2 किलोमीटरचं काम होतं. तर पर्टिक्युलरली ही जी नदी होती तर ती कवठे महांकाळ भागामध्ये जेवढा भाग आहे पॉलिटिकल बाउंड्रीज जेवढ्या होत्या तेवढ्यावरच आम्हाला काम करता आलं. आयडियली सिच्युएशन बघता वी डोंट रिअली बिलीव्ह इन पॉलिटिकल बाउंड्रीज, वी मेजरली बिलीव्ह इन द बायोजॉग्राफिक झोन्स किंवा जे आपले बायोलॉजिकल कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे. बट गिव्हन अ चॉईस दिस इज व्हॉट वी हॅड, सो वी हॅड टू गो विथ दिस. सो हाऊ डिड वी ऍक्च्युली स्टार्ट वर्किंग अँड व्हॉट वॉज द सिच्युएशन. सो आपण जो फोटो बघितला दॅट वॉज द सिच्युएशन आणि ही बेसिक आणि पलीकडच्या साईडला एकदम हलकी हलकी विखुरलेली वस्ती आहे आणि सोबतच काही ऍग्रिकल्चरल एरियाज होते. काम करायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा बेसिक गोष्टींची इन्फॉर्मेशन फाइंड आउट केली गेली की पॉप्युलेशन म्हणजे डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन काय आहे, रिव्हरच्या बाउंड्रीज किती आहेत, लँड यूजचा डेटा बघितला गेला. हिस्टॉरिकल एव्हिडन्सेस हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता जेव्हा आम्ही काम सुरू केलं. कारण आम्हाला ही गोष्ट कळाली की कवठे महांकाळ हे जे नाव आहे ते महांकाली देवी जी आहे तिच्या नावावरनं आलंय. एक व्हिडिओही आहे युट्यूबवर जो मी नंतर ग्रुपवर शेअर करेन, जो सगळ्यांना नंतर बघता येऊ शकेल, मराठी व्हिडिओ. त्यामुळे या गावाला कवठे महांकाळ हे नाव मिळालं. हे अनेक दिवसांनी लोकांना कळालं जेव्हा आम्ही हे काम सुरू केलं. काही लोकांकडनं म्हणजे जुने लोक होते त्यांच्याकडनं आम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळाली. पण काही जे नवीन यंगस्टर्स आहेत किंवा आता जे काम करणारे लोक आहेत त्यांना हे बिलकुलच माहित नव्हतं. काम जेव्हा सुरू झालं तेव्हा नदी कुणीच म्हणत नव्हतं, सगळेजण याला ओढा म्हणायचे. दे यूज टू कॉल इट एज अ स्टॉर्म वॉटर ड्रेन. सो कारण त्याच्यामध्ये कवठे महांकाळ दुष्काळी भाग असल्यामुळे पूर्ण वर्षभर त्यामध्ये जे पाणी नदीला दिसायचं ते फक्त आणि फक्त सांडपाणी होतं आणि नदी तेव्हा दुथडी भरून वाहायची जेव्हा पावसाळ्यामध्ये डॅमचं पाणी सोडलं जायचं. त्यामुळे तो एक सगळ्यात मेजर मुद्दा होता की जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हा सगळे नदीला ओढा म्हणत होते. सो काम जेव्हा सुरू झालं त्यावेळी काय करायचं आणि काय करायचं नाही ह्या 2 गोष्टी ठरल्या. त्यातले सगळ्यात ठळक मुद्दे होते जे रेड मध्ये तुम्हाला दिसतील की काय करायचं नाही.
आणि नेचर बेस्ड सोल्युशन्सवर काम करत असल्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट होती की ग्रे इन्फ्रा मिनिमम पाहिजे किंवा शक्यतो नसेल तर चालू शकेल. सो कॉन्क्रिटायझेशन बिलकुल करायचं नाही कुठेही, म्हणजे ना बँक्स ना करायचं, ना कुठल्याही प्रकारचं फ्लो ऑब्स्ट्रक्शन होईल त्याच्यासाठी करायचं. सो कॉन्क्रिटायझेशन वॉज अ बिग. त्यामुळे क्रॉस सेक्शन बिलकुल कमी करायचा नाही नदीचा. हे म्हणजे नदीचं पात्र जे आहे त्याची बेसिकली खोलीकरण करायचं, पण त्याचं खोली कमी नाही करायची, असा एक कॉन्सेप्ट होती. दुसरी गोष्ट होती की आपण सुरुवातीला पण बोललो की कुठल्याही प्रकारचे केमिकल्स वापरायचे नाही, ही अजून एक खूप स्ट्रॉंग गोष्ट होती. आणि बॅक्टेरियल कल्चर्स जे आम्ही वॉटर ट्रीटमेंटसाठी किंवा स्लज डिग्रेडेशनसाठी वापरत होतो ते पण अशा प्रकारे वापरले गेले होते की हे जे सगळ्यात आधी बेसलाईन सर्वे करायचा, ज्याच्यामध्ये जी सगळी माहिती कंडिशनची इन्फॉर्मेशन असेल, मग त्याच्यामध्ये डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन आली, टोपोग्राफिक इन्फॉर्मेशन आली, मल्टिपल सर्वेज आले, इकोलॉजिकल असेल, हायड्रोजिओलॉजिकल असेल, वॉटर क्वालिटी टेस्टिंग असेल, त्यानंतर अशा वेगवेगळ्या गोष्टींवर काम करण्यात आलं. आणि त्यानंतर एक्झिक्युशन करायचं असं ठरलं. मग एक्झिक्युशन मध्ये काय काय करता येईल, तर एक्झिक्युशनला परत 3 भागांमध्ये डिवाइड केलं गेलं. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं सिव्हिल वर्क, त्याच्यामध्ये अगेन नो कॉन्क्रीट नो सिमेंट, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं हॉर्टिकल्चर वर्क किंवा लँडस्केपिंग रिलेटेड वर्क करण्यात आलं. आणि तिसरा पार्ट सगळ्यात महत्वाचा होता, दॅट वॉज कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम्स, की जे लोकल कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट करून केले गेले. आणि त्यानंतर हे सगळं केल्यानंतर मॉनिटरिंग आम्ही थोड्याच काळासाठी करू शकलो, आम्ही फार काळासाठी हे करू शकलो नाही, पण तसा करायचा प्रयत्न होता. आता कामाला सुरुवात कशी झाली, तर कामाला सुरुवात जेव्हा झाली तेव्हा सगळ्यात आम्ही पूर्ण साईट बघितली, जी 2 किलोमीटरचा स्ट्रेच होता, आणि त्याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी आयडेंटिफाय केल्या. मग त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, इनिशियल कंडिशन काय आहे. मग काही ठिकाणी युट्रोफिकेशन होतं, तर त्याच्यामध्ये पाणकणीस भरपूर ठिकाणी वाढत होतं, कारण बऱ्याच ठिकाणी घरांमधलं, ऑफिसेसमधलं, शाळांमधलं किंवा मंदिरं होती ऍक्च्युली नदीच्या दोन्ही काठांवर, तर त्या मंदिरांमधनंही बऱ्यापैकी वेस्ट यायचं, घरांमधनं ग्रे वॉटर यायचं, काही ठिकाणी ब्लॅक वॉटरही यायचं. तर हे बरेच इश्यूज तिथे होते. दुसरा सगळ्यात मोठा इश्यू होता, जो बरेच वर्षानुवर्ष झाला, जो सगळीकडेच होतो, विच वॉज एन्क्रोचमेंट. साधारणपणे 150 फुटाच्या नदीचं पात्र साधारणपणे आता ऍव्हरेज 50 फुटापर्यंत आलं होतं, कारण आजूबाजूला बरीच एन्क्रोचमेंट झाली होती. आणि त्याच्यामुळे फ्लडिंगचं प्रमाण वाढलं होतं, कारण त्यांनी बरेच फ्लो पॅटर्न्स चेंज केले होते. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही आयडेंटिफाय केल्या. त्या केल्यानंतर अजून काय काय गोष्टी आम्हाला सापडल्या, तर आम्हाला बऱ्याच ठिकाणी कचरा सापडला. आता हा जर स्ट्रेच तुम्हाला पर्टिक्युलरली दिसत असेल, तर नदी ऍक्च्युली पूर्ण वर्ष फक्त अशी दिसायची. हे तुम्हाला जे छोटे छोटे असे सेक्शन्स दिसत आहेत, ह्याच्यामधनं सांडपाणी यायचं आणि ते मग नदीला जायचं, त्यामुळे मग काही ठिकाणी ते पाणी असं अडायचं. तर तेवढं हे जे काही दिसतंय ते तेवढंच दिसत होतं. बरेच जे सेक्शन्स होते त्याच्यामध्ये नदी अशी दिसत होती, त्याच्यामध्ये कम्प्लिटली पाणकणीस दिसत होतं. पाणकणीस काही सिच्युएशन्स मध्ये ऍक्च्युली इट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर द वॉटर बॉडी, पण जर ते एक्सेसिव्ह झालं तर इट इज अगेन युट्रोफिकेशनमुळे खूप जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट करतं. तर तो अजून एक मुद्दा होता की काय काय गोष्टी करता येऊ शकतील. जेव्हा सुरुवात झाली कामाला, मी मगाशी म्हटलं तसं मल्टिपल सर्वेस केले गेले, ज्याच्यामध्ये मॅपिंग केलं गेलं की कम्प्लीट जो सेक्शन होता तो कसा आपण डिवाइड करून स्ट्रेचेसवर काम करू शकतो. इकोलॉजिकल सर्वेमध्ये फ्लोरा आणि फाउनाचं आयडेंटिफिकेशन करून हे आयडेंटिफाय केलं गेलं की कशा प्रकारचे बायो इंडिकेटर्स आहेत, म्हणजे हे पर्टिक्युलर फिश जर आहेत तर त्यांना ते विदाउट डिझॉल्ड ऑक्सिजन, 0 डिझॉल्ड ऑक्सिजन मध्ये जातात का, किंवा अशा प्रकारचे बर्ड्स येतात म्हणजे वॉटर बॉडी हेल्दी आहे का, किंवा अशा प्रकारची झाडं येतात जी इन्व्हेसिव्ह आहेत तर ते काय इंडिकेट करतात की फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे का. आणि सोबतच वॉटर क्वालिटी आणि क्वांटिटीचं एस्टिमेशन केलं गेलं. फ्लो मेजरमेंट्स केले गेले की नदीला फ्लो पावसाळ्यामध्ये किती आहे, उन्हाळ्यामध्ये वेस्ट वॉटर जे काही येतंय वेगवेगळ्या प्रकारचं ते किती आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आयडेंटिफाय केल्या गेल्या. सोबतच नदीच्या आजूबाजूला खूप सारे बोरवेल्स, त्याच्यानंतर हँडपंप्स आणि विहिरी होत्या, तर त्याचंही आम्ही वॉटर क्वालिटी अनालिसिस काही प्रमाणात करू शकलो. बजेटच्या अभावी सगळ्या गोष्टी करणं शक्य नव्हत्या, पण जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आम्ही केल्या. आणि सोबतच भरपूर सारे पब्लिक इंटरव्हेन्शन्स, इंटरव्ह्यूज आणि क्वेश्चनेअर्स झाले, त्याच्यामध्ये आम्हाला ऍक्च्युअल साईट कंडिशन समजायला मदत झाली. ऍट द सेम टाइम
जे लोकल स्टेक होल्डर्स आहेत ते काय काय प्रॉब्लेम्स फेस करतात हे पण आयडेंटिफाय व्हायला मदत झाली. ते केल्यानंतर आम्ही वेगवेगळे प्रॉब्लेम्स मगाशी म्हटलं तसं आयडेंटिफाय केले, ज्याच्यामध्ये सिवेज कुठून येतोय, सॉलिड वेस्ट डम्पिंग कुठे होतंय, घरांचे पाईप्स लिटरली असं डिरेक्टली येत होते आतमध्ये नदीमध्ये, तेही आढळले. सोबतच म्हटलं तसं युट्रोफिकेशन हा एक मेजर मुद्दा होता खूप ठिकाणी. आणि स्लज अक्युम्युलेशन, कारण अनेक वर्ष बऱ्याच ठिकाणी जो काही गाळ येऊन राहिला होता तर त्याच्यावर काहीच काम केलं गेलं नव्हतं. सो स्लजवर काम करायचं हा अजून एक मुद्दा होता. तर हे केल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट होता, मी मगाशी म्हटलं तसं, तो म्हणजे कपॅसिटी बिल्डिंग. आणि ते करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट होता स्टेक होल्डर मॅपिंग, की कशा कशा प्रकारचे लोक त्या गावामध्ये आहेत, डिरेक्ट बेनिफिशरीज, इनडिरेक्ट बेनिफिशरीज कोण आहेत, कुणाचा इंटरेस्ट हाय आहे, कुणाचा इन्फ्लुएन्स हाय आहे, असं करून हे मॅपिंग केलं गेलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर्स आयडेंटिफाय करून हे आयडेंटिफाय केलं गेलं की कुणाला कशा प्रकारचं कपॅसिटी बिल्डिंग केलं पाहिजे. म्हणजे पॉलिटिशियनसाठी जे कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम्स असतील तेच आपल्याला मंदिरांच्या पुजाऱ्यांसाठी करता नाही येणार, आणि तेच आपल्याला शॉपकीपर असोसिएशनच्या लोकांशी नाही करता येणार. सो प्रत्येकासाठी एक वेगवेगळा अवेअरनेस प्रोग्राम डिझाईन केला गेला. अजून एक गंमत अशी होती की मंदिरं जी होती तर तिथं साधारणपणे 12 मंदिरं होती जी वेगवेगळ्या समाजाची होती. त्यामुळे वेगवेगळ्या समाज मंदिरांसाठी वेगवेगळे कार्यक्रम करावे लागायचे. आणि काही फोटोज मध्ये तुम्हाला पुढे दिसेल की ते कार्यक्रम आम्ही खूप वेळा रात्री 10च्या आरतीनंतर पण केले. सो असेही काही इंटरेस्टिंग गोष्टी होत्या ज्या आम्हाला कराव्या लागल्या. आणि ह्याच्यामधनं आम्ही वेगवेगळे स्टेक होल्डर्स आयडेंटिफाय केले. हे स्टेक होल्डर्स आयडेंटिफाय केल्यानंतर आमचं काम थोडंसं सोपं झालं, पण आम्हाला कळलं की कुणाकडनं आपल्याला मदत मागता येऊ शकेल आणि कुणाकडनं आपल्याला एकत्र काम करता येऊ शकेल. आणि मग त्यातनं आम्ही हे आयडेंटिफाय केलं की कोण डिरेक्टली हेल्प करेल, कोण इनडिरेक्टली आपल्याला हेल्प करेल. तर आम्हाला सगळ्यात मेजर जो सपोर्ट होता तो अग्रणी रुर्बन डेव्हलपमेंट फाउंडेशन ह्या एनजीओ कडनं मिळाला, विच इज अ लोकल एनजीओ. त्यांच्याकडनं केला. सो त्याच्यामुळे आमची ड्रोन सर्वे करायला हेल्प केली. म्हणजे आम्ही असं प्लॅन करत होतो की पुण्याहून एखादा एक्सपर्ट बोलवायचा, बट इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग की मॅक्सिमम जे आमचे स्टेक होल्डर्स होते ते लोकल होते. आणि आमची इच्छा केला गेलं. आणि आता गुगलवर जरी कुणी कवठे महांकाळ असं टाकलं तर गुगल अर्थच्या इमेजमध्ये किंवा गुगल मॅप्सच्या इमेजमध्ये बर्ड्स आय व्ह्यूला कवठे महांकाळ असं दिसतं. सोबतच काही इन्फ्लुएन्सर्सना पण आम्ही इन्व्हॉल्व्ह केलं होतं, जेणेकरून सोशल मीडिया प्रेझेन्स जो असेल तो पण खूप वाढेल. आणि मीडिया पार्टनर्स पण बरेच होते, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचेल की नक्की काय सुरू आहे. सो अशा प्रकारे प्लॅनिंग डिझायनिंग झालं आणि त्यानंतर कामाला सुरुवात झाली. कामाला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे स्लज. आणि अजून एक मुद्दा असा आहे, म्हणजे कमिंग फ्रॉम अ बायोटेक बॅकग्राऊंड अँड अंडरस्टँडिंग अ बिट ऑफ मायक्रोबायोलॉजी, त्याच्यामध्ये असं होतं की जेवढा सारा गाळ आहे तो आपण बाहेर न देता तो आपल्याला जर बँक स्टॅबिलाइज करण्याकरता वापरता आला तर तो केला गेला पाहिजे, आणि त्याप्रमाणे काम केलं गेलं. सो दिस वॉज अबाउट द स्लज. दुसरी गोष्ट जी होती एक्झिक्युशन मध्ये, अपार्ट फ्रॉम द स्लज रिमूव्हल, वॉज वेगवेगळ्या प्रकारचे इनसिटू वॉटर ट्रीटमेंट सिस्टम्स करणं. म्हणजे हे अशा प्रकारचे काही सिस्टम्स होते, काही अजून मी पुढे फोटो दाखवते, की ज्याच्यामध्ये जे पाणी नाल्यांमधनं येतंय छोट्या छोट्या आणि मग नदीला मिळतंय, तर ते ह्यामधनं पास होऊन साधारणपणे 40 ते 50% ट्रीटमेंट होऊन पुढे जाईल असा प्लॅन होता. कारण एसटीपी साठीचे फंड्स ऑब्व्हियसली नव्हते आणि सेंट्रलाइज अप्रोच करायचा प्रयत्न केला, तर नंतर येणारे जे रिकरिंग कॉस्ट आहेत इलेक्ट्रिसिटी बिल्सच्या फॉर्ममध्ये ते कोण भरेल असा एक प्रश्न होता. त्यामुळे अशा काही गोष्टी केल्या गेल्या आणि काहीच ट्रीटमेंट न होण्यापेक्षा थोडी ट्रीटमेंट होईल अशा बेसिसवर हे काम सुरू झालं आणि केलं गेलं. मग त्याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम वॉटर ट्रीटमेंट सिस्टम्स आणि बँक स्टॅबिलायझेशन, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा केला गेला, दॅट वॉज इनस्ट्रीम स्ट्रक्चर्स. तर हे जे स्ट्रक्चर्स होते हे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की हा बंड आहे, पण हा बंड अशा प्रकारे बनवलाय की हा थोडा फ्री फ्लोईंग आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा पाणी वरनं येतंय तेव्हा ते अशा प्रकारे डिझाईन केलं गेलं होतं की पाण्याला जायला वाट असेल, ते फिल्ट्रेशन बंड म्हणून पण काम करेल आणि सोबतच पाण्याचं जी वेलॉसिटी आहे ती तो रेग्युलेट करेल. अशा बऱ्याच वेगवेगळ्या कंडिशन्सने हे बनवलं गेलं होतं. आणि असे साधारणपणे 10 ते 15 वेगवेगळे स्ट्रक्चर्स आम्ही 2 किलोमीटरच्या स्ट्रेचमध्ये करू शकलो. याच्यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की हे जे काही पॉकेट्स इथे दिसत आहेत किंवा हे पॉकेट्स इथे दिसत आहेत पलीकडच्या साईडला काही आहेत, त्याचं इंटेन्शन असं होतं की जे काही पाणी येत आहे तर तिथे टेम्परेचर रेग्युलेशनचे पॉकेट्स रेडी होतील आणि तिथे काही
ॲक्वेटिक ऑर्गॅनिझमसाठी हॅबिटाट्स क्रिएट करता येऊ शकतील अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला गेला आणि प्रत्येक स्ट्रक्चर जे बनवलं गेलं ते अतिशय वेगळं होतं. तर ह्या स्ट्रक्चरला कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी बनवलं गेलं होतं, तर आता मी म्हटलं तसं वॉटर फ्लो रेग्युलेशन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरा होता की एरेशन व्हावं, म्हणजे एक कॉन्सेप्ट असते पूल्स आणि रिफल्सची, तर ती मी पुढे बोलेनच. तर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं कारण पाणी खाचखळग्यातनं जातं आणि मग परत थोड्या ठिकाणी होल्ड केलं जातं, परत खाचखळग्यातनं जातं, असं ते थोडं डिझाईन केलेलं असतं जेणेकरून म्हणजे नॅचरली खळखळाट तयार होईल. आणि एरेटर वापरायच्या ऐवजी अशा काही स्ट्रक्चर्सने ते डिझॉल्व्ड ऑक्सिजन वाढवण्यासाठीचे काही मेजर्स घेतले गेले. ॲट द सेम टाइम मी आता म्हटलं तसं काही ब्रीडिंग स्पॉट्स बनवले गेले जिथे हॅबिटाट क्रिएशन होईल आणि सोबतच पक्ष्यांना लँड करता येईल तिथे, म्हणजे जेणेकरून लँडिंग स्पॉट्स असतील आणि त्याच्यातनं त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये मासे, बेसिकली जे झू प्लॅन्क्टॉन्स, फायटोप्लॅन्क्टॉन्स आहेत किंवा मासे आहेत, तर त्याच्यातनं त्यांचं ओव्हरऑल न्यूट्रिएंट बॅलन्सिंग होईल असं थोडंसं बघितलं गेलं आणि इकोलॉजिकल डायव्हर्सिटी बेटर होईल. आणि हे सगळं केल्यानंतर काही ठिकाणी लँडस्केपिंगमध्ये प्लांटेशन्स पण केले होते जेणेकरून सॉइल होल्डिंग बेटर असेल. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स होते जे आपण पुढे बोलू. काही ठिकाणी वॉटर रिटेन्शन एरियाज पण क्रिएट झाले होते कारण जेव्हा आम्हाला हायड्रोजिओलॉजिकल सर्वे झाले तर त्यातनं कुठे कुठे पाणी रिचार्ज आणि डिस्चार्ज झोन्स कसे आहेत हे थोडंफार समजून किंवा जवळपास विहीर आहे का तर त्या हिशोबाने पर्कोलेशन कसं होऊ शकेल तिथे जर रिटेन्शन एरियाज असतील तर तोही थोडासा विचार केला गेला होता. मी म्हटलं तसं वेळेच्या अभावामुळे 100% सगळं प्लॅन प्रमाणे आम्हाला नाही करता आलं, बट आय वुड से वी कुड रीच अबाउट 70 to 75% आणि त्याच्यातनं पण बरेच चांगले रिझल्ट आम्हाला मिळाले. हे जे इंटरव्हेन्शन्स केले होते ते प्लॅन कसे केले गेले होते, सो मी आता म्हटलं तसं हे पूल्स आणि रिफल्स म्हणून एक कॉन्सेप्ट असते ती आम्ही वापरली होती आणि त्याच्यातनं असे काही छोटे छोटे स्ट्रक्चर्स केले होते. ॲट द सेम टाइम हे एक क्रॉसवेन म्हणून एक स्ट्रक्चर आहे आणि हे सगळे लूज बोल्डर स्ट्रक्चर्स आहेत, ते पाण्याच्या प्रवाहाला कन्सिडर करूनच बनवले जातात. तर हे आम्ही आमच्या थोड्याशा आयडियाने बनवलं होतं ज्याला आम्ही इन्व्हर्टेड क्रॉसवेन म्हणतो, की वरनं पाणी येईल आणि थोडं ओव्हरफ्लो होऊन ह्याच्यामधनं जाईल आणि त्यानंतर हा जो छोटासा भाग आहे असा बनवला गेला होता ज्याच्यामध्ये फिशनं ब्रीडिंग थोड्याफार प्रमाणामध्ये करता येऊ शकेल. आणि तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक ठिकाणाहून पाणी येत आहे त्यामुळे कुठेही पाणी ऑब्स्ट्रक्ट होत नव्हतं. हा फोटो पावसाळ्याच्या आधीचा आहे, पावसाळ्यामध्ये हे भरून वाहत होतं, पण ह्या स्ट्रक्चरचा डेफिनेटली खूप फायदा झाला कारण ह्याच्या वरच्या स्ट्रक्चरच्या जवळ जो रिटेन्शन पॉन्ड होता तो बेसिकली ब्रीडिंग ग्राउंड म्हणून ऍक्ट होत होता फिशसाठी. सो बरीच अपवर्ड मुवमेंट होती जी आम्हाला काही ठिकाणी सापडली. सो अशा काही गोष्टी केल्या गेल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच वेळेला रात्री काम करायची गरज लागली होती कारण पावसाळा जवळ येणार होता आणि आमच्याकडे वेळ कमी होता. सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट होता की ह्याच्यामध्ये बऱ्याच महिला पण इन्व्हॉल्व्ह होत्या. म्हणजे आमची जी कॉन्ट्रॅक्टर होती जी स्टोन पिचिंगचं काम करत होती ती लेडी होती आणि ती सगळं लेडी कॉन्ट्रॅक्टर गोष्टी बघत होती. त्यामुळे इट वॉज ऑल्सो अ पॉइंट की प्रत्येक जेंडरला काम मिळालं पाहिजे अशा दृष्टीने पण थोडंसं लाईव्हलीहूड दिसणे, क्रॉलर्स लावणे, मग ते लोकल फॉरेस्ट नर्सरीज मधनं काही घेणे, काही आम्ही लोकल नर्सरीज मधनं घेतले, काही आम्ही लोकांकडे जे होते ते घेतले. बट इट वॉज डिसाइडेड दॅट कुठल्याही प्रकारचे इन्व्हेजिव्ह प्लांट्स किंवा नॉन नेटिव्ह प्लांट्स लावणार नाही आहोत. सगळे जे आहेत ते नेटिव्ह प्लांटेशन्स असणार आहेत. बरीच झाडं जी जुनी आहेत म्हणजे ट्रेडिशनल होती, म्हणजे भोकर असेल किंवा बरंच म्हणजे तिथे जांभूळही नव्हता किंवा असे बरेच असतील की जे इवन करंज नव्हता बऱ्याच ठिकाणी किंवा अर्जुन नव्हता. तर असे जे वेगवेगळे रायपेरियन प्लांटेशन्स आहेत ते आयडेंटिफाय करून, म्हणजे वी हॅव अ मेंटॉर फ्रॉम इकोलॉजिकल सोसायटी, सो वी कुड गेट सम इन्फॉर्मेशन फ्रॉम द एक्सपर्ट्स ऑफ इकोलॉजिकल सोसायटी आणि त्यांच्याकडनं आम्हाला काही मदत मिळाली की कशा प्रकारची झाडं लावता येऊ शकतील. ती डेफिनेटली ठरवून लावता आली. प्लस देअर वर सम लोकल बॉटनिस्ट म्हणजे जे अनेक वर्ष त्या भागांमध्ये काम करतात, तर त्यांच्याकडनं आम्ही काही झाडं आयडेंटिफाय करून घेतली की कशा प्रकारची झाडं तुम्हाला वाटतं की गरजेची आहेत आणि त्या हिशोबाने ही लावली गेली. सो दॅट वॉज अनदर पार्ट दॅट वी डिड. आणि ते झाल्यानंतर मी म्हटलं तसं कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम्स, मग त्याच्यामध्ये काही फन गेम्स असतील किंवा प्लांटेशन ड्राईव्ह असतील, क्लीनअप ड्राईव्ह असतील,
कॉलेजच्या मुलांना मी वॉटर सॅम्पलिंग करायला सांगितलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कळवा आम्हाला की काय टेस्ट रिझल्ट येतात. सो मायक्रोबायो टू टेल देम की हाऊ डिफरंट इज अ क्लीनअप प्रोजेक्ट दॅन अ वॉटर बॉडी रिज्युव्हिनेशन. सो पर्यावरणीय पुनरुज्जीवन का महत्वाचं आहे आणि ते नक्की वेगळं काय आहे स्वच्छतेपासून हे सांगायचा मेजर इंटेन्शन होता. आणि दुसरं इंटेन्शन हे पण होतं की जे काही लोक आहेत त्यांना कळावं की आपण ट्रेडिशनल किंवा इंडिजिनियस जे टेक्निक्स आहेत त्याला थोड्याशा इंजिनियर करून कशा वापरू शकतो. तर अशा गोष्टींसाठी पण हे केलं गेलं होतं. हे केल्यानंतर गोइंग टू द एंड ऑफ द प्रेझेंटेशन की इम्पॅक्ट काय होते या प्रोजेक्टचे. तर इम्पॅक्ट्समध्ये मी म्हटलं तसं लाईव्हलीहूड जनरेशन बऱ्यापैकी झालं कारण हा प्रोजेक्ट कोविड नंतर केला गेला होता 20. स्टोन पिचिंगचं काम ते शिकले. त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की त्यांचं अपस्किलिंग झालं आणि त्यामुळे त्यांचं डेली वेज जे होतं ते ऑलमोस्ट 200 ते 250 रुपयाने पर डे वाढलं. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग फॉर देम की त्यांचं डेली वेज वाढलं आणि ते कुड अपस्किल देम. सो इन्स्टेड ऑफ बिंग अ नॉर्मल लेबर ते आता स्टोन पिचिंग वर्क वगैरे पण करायला जाऊ शकतात. सो दॅट इज अनदर थिंग. किंवा साईटवर काही मदत लागली तर ते रिपेअर करू शकतात. ॲट द सेम टाइम हे मगाशी मी म्हटलं तसं की हे आम्ही जे स्टोन पिचिंग मध्ये कवठेमंकाळ लिहिलेलं दॅट ॲक्च्युली बिकेम अ स्पॉट फॉर अ लॉट ऑफ व्हिजिटर्स. म्हणजे लोक येऊन तिथे सेल्फी घ्यायला लागले. काही दिवसांनी तिथे भेळेच्या गाड्या आल्या किंवा लहान मुलांची खेळणी आली की जिथे लोकांना वाटलं की ही आता नदी आहे आणि या नदीची काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्या अराउंड लोकांना बसायला यायला वाटू लागलं. हा फोटो तुम्हाला जर दिसत असेल हा खूप इंटरेस्टिंग फोटो होता. हे आजोबा त्यांच्या नातवंडाला रोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घेऊन यायचे आणि बसून ते फक्त पक्षी बघ मासे बघ अशा गोष्टी करायचे. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं आमच्यासाठी की लोकांचा जो कनेक्ट होता नदीकडचा तो खूप वाढला. काही महिन्यांनंतर म्हणजे साधारणपणे पावसाळ्याच्या 1-2-3 महिन्यानंतर आम्ही बघितलं की काही लोक मासे पकडायला पण तिथे यायला लागले. म्हणजे मगाशी आपण जे स्ट्रक्चर बघितलं त्याच्या जवळपासचा हा भाग आहे. ते स्ट्रक्चर साधारणपणे इथे होतं इन्व्हर्टेड क्रॉसवेन जी आपण बघितली आणि ते लोक मासे पकडायला येऊ लागले होते. सो ह्या गोष्टी आमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग होत्या. दिस वॉज नॉट एनिवे डिसाइडेड. या प्रकारचे जे सॅपलिंग्स लावले होते त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाईज ड्रॅगन फ्लाईज पक्षी ह्या गोष्टी दिसायला लागल्या होत्या. सो पोलिनेशन अर्थातच खूप चांगलं व्हायला लागलं होतं. मॅक्सिमम प्लांटेशन हे नेटिव्ह आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रासेस असं की आम्ही स्वतःच एक कॅल्क्युलेटर बनवला होता. त्याच्यामधून आम्हाला लक्षात आलं की आम्ही साधारणपणे 1.2 लाख मेट्रिक टन्स कार्बन सिक्वेस्टर करू शकतो इतकी झाडं साधारणपणे लावली आहेत. सो दिस वॉज अनदर फाइंडिंग दॅट वी गॉट. आणि त्यानंतर मी मगाशी म्हटलं तसं काही इनसिटू वॉटर ट्रीटमेंट सिस्टम्स केल्या गेल्या होत्या. अशा प्रकारचे जे नाल्यांमधनं पाणी येत आहे तर ते थोड्याफार प्रमाणामध्ये ट्रीट होऊन पुढे जात होतं. हे काही सेक्शन्स आहेत. मगाशी तुम्ही जो फोटो बघितला होता की हे कम्प्लिटली जो ड्राय एरिया होता तर हे जे दिसतंय हे सगळं ट्रीटेड पाणी होतं. सो अशी जी मल्टिपल घरं होती ज्यांचे ड्रेनेजेस डिरेक्टली ह्याच्याशी कनेक्टेड होते तर अशा काही इनसिटू वॉटर ट्रीटमेंट सिस्टम्स बनवल्या होत्या ज्याच्यामधनं ते पाणी ट्रीट होऊन पुढे जात होतं. आणि मी मगाशी म्हटलं तसं साधारणपणे आम्ही ज्या वॉटर कॅल्क्युलेशन्स केले आम्हाला असं जाणवलं की दिवसाला 8 लाख लिटर पर्यंत ट्रीटेड पाणी नदीमधनं जातंय. सोबतच हे डिझाईन आम्ही ऍक्च्युली बनवलं होतं की जर ट्रीटमेंट सिस्टम्स आल्या तर कसं दिसेल आणि हे चित्र जर तुम्ही बघू शकत असाल तर ते ऍक्च्युअल मध्ये खरंच तसं दिसत होतं. इथे ऍक्च्युअली एक स्ट्रक्चर आहे आणि ह्याच्या मागच्या साईडला एक स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे इथे रिटेन्शन एरिया तयार झाला आहे. ह्याच्या मागच्या साईडला एक विहीर होती आणि द आयडिया वॉज की हे जे रिटेन्ड पाणी आहे जे ट्रीटेड आहे ते पर्क्युलेट होऊन त्या विहिरीचे वॉटर लेवल वाढवू शकेल. अशा प्रकारे हे डिझाईन केलं गेलं होतं. आणि त्यानंतर डिझॉल्व्ड ऑक्सिजन ऍक्च्युली थोडा फ्लक्च्युएटिंग यायचा पण तो खूप वेळा 5च्या पुढे असायचा. कधी 5 ppm मिळाला कधी 6.5 मिळाला पण अशा रेंजमध्ये आम्हाला डिझॉल्व्ड ऑक्सिजन मिळत राहिला. सुरुवातीला डिझॉल्व्ड ऑक्सिजन चेक करायची सिच्युएशनच नव्हती कारण नदीला पाणीच नव्हतं. नदी कोरडीच होती मॅक्सिमम ठिकाणी. त्यामुळे सुरुवातीचं डिझॉल्व्ड ऑक्सिजन आम्ही चेक नाही केलं पण जेव्हा आम्ही काम केलं तेव्हा असे वेगवेगळे स्ट्रक्चर्स केल्यामुळे आम्हाला साधारणपणे 5 ते 7च्या रेंजमध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजन मिळत होता. आणि ते केल्यानंतर पहिला फोटो जो तुम्ही बघितलात तर ते साधारणपणे असं दिसत होतं. ओव्हरऑल जेव्हा आम्ही कॅल्क्युलेशन केलं आउटलेटच्या इथे तर साधारणपणे दिवसाला 12 लाख लिटर पाण्यापर्यंत पाणी लोकांना मिळत होतं जे नंतर लोक जवळपास शेतीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी वापरायला लागले. सो दिस इज समथिंग दॅट वी डिड ॲट कवठेमंकाळ. आणि हा रिसेंटली एक व्हिडिओ आणि एक बेटर इंडियाचं आर्टिकल बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतंय
की कसं एका सायंटिस्टने झाड एक वनस्पती वापरून नदीवर काम केलं. पण ते जर संपूर्ण आर्टिकल तुम्ही वाचलं पहिलं पान सोडून तर तुम्हाला असं लक्षात येईल, मी व्हिडिओ बद्दल नाही बोलत आहे, आर्टिकल बद्दल बोलते, तर त्याच्यामध्ये कसे आम्ही वेगवेगळे नेचर बेस्ड सोल्युशन्स वापरले त्याबद्दलही ते आर्टिकल सांगतं. त्यामुळे कुणाला त्या आर्टिकलची लिंक हवी असेल तर ती पण मी नंतर नेचर बेस्ड, तर आम्हाला असं वाटतं की ते अनकन्व्हेन्शनल वेने आपण केलं पाहिजे, मध्ये न बघता चॅलेंज काय आहे आणि त्या चॅलेंजला आपल्याला कस्टमाइज सोल्युशन किंवा त्या पर्टिक्युलर लोकेशनसाठी काय सोल्युशन देता येईल हे बघितलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी महाराष्ट्राचेच गावं जर कन्सिडर केली, आपण बाहेर कुठे गेलो नाही तरी पश्चिम महाराष्ट्रातला एका नदीचा प्रॉब्लेम आणि कोकणात किंवा सिंधुदुर्ग भाग असेल तर प्रत्येक ठिकाणचे जे वॉटर बॉडीज आहेत ते वेगळे आहेत आणि तिकडच्या आजूबाजूची जी टोपोग्राफिक किंवा ओव्हरऑल बायोजॉग्राफिक त्याच्यामुळे ते सोल्युशन्स कन्व्हेन्शनल नसावेत, ते अनकन्व्हेन्शनल आणि कस्टमाइज असावेत असं मला वाटतं. सोबतच होलिस्टिक अप्रोच असावा. म्हणजे जसं आम्ही बेसलाईन मध्ये गोष्टी केल्या की आपल्या स्वतःच्या इन्फॉर्मेशनवर आधारित न राहता इतर जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना इन्व्हॉल्व्ह करून नदीला ॲज अन इकोसिस्टम बघितलं गेलं पाहिजे. मग नदीच असं नाही, कुठलीही वॉटर बॉडी असेल, म्हणजे फक्त पाण्यावर काम करणं योग्य नाही तर इतर ज्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मी एक दगड उचलला तर मी फक्त दगड नाही उचलत त्या वॉटर बॉडी जवळचा, तिकडची मायक्रोबायोलॉजी बदलेल कारण दगडाच्या खालचे मायक्रोक्लायमॅटिक कंडिशन्स आपण चेंज करतोय, तिकडच्या मातीच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा स्ट्रक्चर्स आणि टेक्स्चर्स बदलतील, किंवा तो दगड उचलून दुसरीकडे टाकला तर मे बी एक वेगळी इकोसिस्टम तिथे तयार होईल. सो अशा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामधला मग स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन असेल किंवा काही डेटा सायन्स असेल, अशा सगळ्याच गोष्टी बदलतील. त्यामुळे होलिस्टिक अप्रोच इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट की तुम्ही जे काही करताय, कुठलं झाड आपण लावतोय तर ते झाड तिथे योग्य आहे का लावणं आणि ते नेटिव्ह आहे का हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. ते इरोजन नक्की कंट्रोल करणार आहे का किंवा ते रायपेरियन आहे का नाहीये का या गोष्टींची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे फिट इन टू द शूज ऑफ द युजर. म्हणजे मगाशी आपण म्हटलो जसं कन्व्हेन्शनल वेने न करता त्या लोकल गोष्टींप्रमाणे केलं पाहिजे. क्योंकि कभी आप प्रोफेसर उपेंद्र पटेल एमएस यूनिवर्सिटी को सिंथेटिक ऑर्गेनिक सीवेज पे बात करने को आते हैं जिसमें माइक्रोबियल पॉपुलेशन है ही नहीं, और आज आप एनपीएस सिस्टम लेके आते हैं, तो मुझे समझ में नहीं आता है कि हम कहाँ जा रहे हैं. और आप जैसे लोग इसी दिशा में कॉन्फ्लिक्टिंग बात करेंगे तो यंगस्टर्स कहाँ लेंगे. I am really at a crossroad. सवाल ये है कि पूजा जी ने आज एक बहुत अच्छी बात करी है, और वो जो बात थी वो गोष्टी करायला पाहिजे. तो गोष्टी म्हणजे काय, तो I mentioned Vishal Bhai's session nearly 3 years ago. We have a story. Jashodaji asks Kana to open his mouth. तोंड उघड, काय खालास, खरबोल, माती खालीस ना, बोल बोल खरबोल. This is the story told by कथाकार. ये प्रसंग काना ने देखी और माता जी से डांट पड़ रही, तो जशोदा जी की डांट पे काना मुंह खोलता. तो कथाकार कहते हैं कि काना ने मुंह खोला तो माता जी को पूरा ब्रह्मांड उसके मुंह में नजर. तो कथाकार भावनात्मक बात करते हैं और काना की लीला, काना की शक्ति, काला की प्रचंडता को बोलने के लिए पूरा ब्रह्मांड उसके मुंह में समा. ये बात एम्फेसिस. द साइंटिफिक मैसेज गोष्ठी करायला कुछ दिशा सूचक होना चाहिए. तो दिशा वो का बात में ये है कि 1 gram of soil holds the secret of the whole universe. That is the secret. तो गोष्टी करायला पाहिजे. झारखंड म्हणजे काय मतलब नाही.
एंड एनपीएस क्या? एनपीएस हैज ए मीनिंग when there is something other than natural systems available. Is there any unnatural or artificial system available to treat waste water? तो फिर उसका बयान कर. जैसे ब्लड ट्रांसफ्यूजन करना है तो नेचुरल मतलब इज देयर सिंथेटिक ब्लड? There are platelets, there are hemoglobin separate, but they come from the donor, which is a natural. तो मैं पूजा जी से मैं प्रभावित हुआ हूँ उसकी लगन से, बट मुझे तो लगता है कि और लोग बोल ले बाद में मैं बोलूँ आई डोंट वांट टू डिस्करेज बिकॉज यंगस्टर ही करेंगे ना. मेरी तो कहानी खत्म हो गई और मैं ही तो जिम्मेदार हूँ. आई एम वन ऑफ द सीनियर मेंबर्स हियर. तो फेल्योर है वो तो मेरी जनरेशन है. तो आई ओव एन एपोलॉजी टू पूजा जी एंड हर एज यंगस्टर्स बिकॉज इट इज माई जनरेशन दैट मेस्ड अप विद दिस. मैं गुनाहगार. आप मेरी राय ले रहे हैं, मुझे तकलीफ कि गुनाहगार समाज को दिशा क्या दी. साइंस की बात इस प्लेटफॉर्म पे करने के लिए मैं इतना उचित नहीं समझता हूँ. मैं पूजा जी के साथ मैंने आई हैव नोटेड डाउन हर नंबर एंड मेल, बट वो स्नेहल जी कुछ आपके साथ कुछ और मीटिंग में बात करेंगे. बट ये जो फोटोग्राफ वगैरह ग्रीनरी लगती है वो तो बहुत अच्छी है ना. इट वाज ए पिक्चोरियल ऑफ इट. अच्छा, मेरी पूजा जी से खास ये कहना है कि आपने एनर्जी फ्री बात करी, केमिकल फ्री बात करी, तो इतना कॉन्क्रीट कर दिया वो केमिकल नहीं. Yes. अच्छा, आपने एनर्जी फ्री की बात करी, इतना कॉन्क्रीटाइज हो रहा है, तो व्हाट इज द एनर्जी कॉस्ट ऑफ मैन्युफैक्चरिंग 1 m³ ऑफ कॉन्क्रीट? तो इतने बिल्ट इन कॉन्ट्राडिक्शन ऑफ प्रिंसिपल्स के साथ आपने 25-50 ट्रक या 5000 टन स्टोन लगा दिए, वो केमिकल नहीं है. अच्छा, यू आर टॉकिंग अबाउट इन्वेसिव स्पीसीज. तो प्रोफेशनल क्या है? अमेरिका के लोग यहाँ आके काम करते हैं, यहाँ के सॉफ्टवेयर लोग दुनिया भर में. आर वी नॉट एक्सोटिक स्पीसीज? पॉइंट इज nature does not tolerate contradiction of principles, and ultimately we will have to, क्योंकि पढ़े लिखे लोग को ही ये समझ, ये सब्जी मंडी की या रिक्शा ड्राइवर एसोसिएशन ये जिम्मेदारी नहीं ले सकती. अगर उसके ऊपर जिम्मेदारी देनी है तो हमें हमारे आइवरी टावर से नीचे उतर. सवाल ये है कि सॉफ्टवेयर साइंस की रिक्शा ड्राइवर को सब्जी मंडी को पता, और सब्जी मंडी क्या है वो सॉफ्टवेयर साइंटिस्ट नहीं समझे. तो वीमेन पार्टिसिपेशन आपने बहुत अच्छा मुद्दा छेड़ा, मगर वेस्ट वाटर में उसका क्या? Engaging them in sapling plantation, all that is wonderful. I am not saying a word against what you have done, but is it something related to wastewater treatment? एक सेपलिंग की साइंटिफिक प्लांटेशन कैसे होती है, ये तो मैंने नरेंद्र जी को जमाने से बोला है, एक सेशन नहीं हुए. तो आर वी ट्राइंग टू pick up some hints to implement and improve our personal projects where we are engaged? तो आप लोगों का ऐसा उपयोग नहीं करना चाहिए. बिकॉज आपने बहुत बोल दिया कि इस उम्र में 8-9 साल आपने काम किया है, तो उनसे ज्यादा हम उम्मीद क्या कर सकते.
You have invested a major part of your awakened youth into sewage and wastewater treatment. अच्छा, आपने 15 KLD का मेंटेनेंस के लिए एक प्रोजेक्ट बीच में आगे नहीं हो पाया, कुछ नदी का था, आपने बताया। तो नदी का तो MLD में फ्लो होता है, उसको मेंटेन कैसे? If and what is not affordable, is it a solution? Kudrat does not work in milliliter and kiloliter. It is millions of gallons. तो मैं आपकी सब बात से सहमत हूँ, थोड़ा दिशा सूचन की गहराई में जाना बस, और तो भाई लोग को जो अदर मेंबर्स को जो बोलना है वो बोल सकते। बट यूरिनेशन की मैं एक बात बोलूँ, विच इज ए वेरी साइंटिफिक गहराई जब आपको जाना पड़ेगा। When we urinate in water, like our routine commode and flushing, and when we urinate in the open, that is soil. Urine is ammonia, and ammonia bath in water and ammonia bath in soil is different to the extent you are a limnologist. limno का जो आपका मतलब है तो limnology से ही आया मानता हूँ। Then you know the difference. Its chemical properties are opposite, not different. 2, 4, 5 डिग्री का डेविएशन नहीं, 180 डिग्री। In water, or urinating or releasing the waste, even sewage in pond, that converts urea into ammonia, which is toxic to microbes, and this is known to everybody. That ammonia will kill microbes, including those which are helpful in the process. फिर भी बिल्डर्स लोग तो पानी ही जाते हैं, जितना पानी मिला उसको फ्लश करके यूज करो, मेरी जगह क्लीन होनी चाहिए, प्लैनेट का जो हो सो हो। ये बिल्डर्स लोगों की कम्युनिटी अब खत्म हो जाए। एज द MPCB, CPCB which are illiterate people in my view, उसकी बात आपको बाद में करनी है। तो urine when enters the soil biochemical pathway and microbial processing converts urine to ammonium phosphate. And ammonium phosphate is an important part of the cycle. वो अपने सोल साइंटिस्ट इस फोरम में है, वो ज़्यादा बोल सकते हैं। मेरा सवाल ये है कि सबको मिलके इकट्ठे एक कंसेंसस पे आना चाहिए, because everybody is good individual. The point is how good we are as a group, as a society. तो मैं आपसे मेरी खास विनंती है, प्रार्थना है, थोड़ा एंगेज करिए, थोड़ा डीपर जाइए, क्योंकि जिसने जो पानी में गिरा है वही तैरना सीख सकता है ना। किनारे पे मेरी तरफ बैठा है वो तो तैरने को सीख नहीं सकता। यू कैन नेवर लर्न स्विमिंग सिटिंग ऑन द शोर। तो आपकी बात अच्छी है, बहुत बहुत धन्यवाद, खूब शुभकामना। एंड आपको मैंने आपका ले लिया। एवरी इनपुट इज वैल्यूएबल। आई एम नॉट सेइंग यू नॉट। फ्लाइट 769 फीट की ही करी थी टू विन द ग्रेविटी। तो आज हमारे पास ट्रांस एटलांटिक फ्लाइट है, बम्बई से प्लेन निकलता है तो न्यूयॉर्क में लैंड होता है। तो आई वाज ट्रैवलिंग बाय once upon in 1990, but the first thought I had was the big step is not transatlantic. The big step was Wright brothers, who demonstrated to the world that they could overcome gravity. तो मैं आपके पास 0.00001% की ऐसे फॉर्म में तो वही बात होनी चाहिए, क्योंकि जिसने बैलेंसिंग सीख लिया, साइकिल चला, वो कल मोटरसाइकिल भी चला सकता। बिल्कुल। आप एक आदमी देखा
जिसको साइकिल नहीं पता है और मोटरसाइकिल चला। मेरे अपने देखने में पूजा जी ने आज जिस प्रयोग का बात किया वो कहीं ना कहीं एक राइट ब्रदर्स की उड़ान की तरफ संकेत तो करता ही है, बिल्कुल करता ही है। और इसको और कैसे रिफाइन किया जाए इसकी चर्चा मुझे लगता है हम लोग करते रहेंगे आगे आगे, और उस चर्चा में आपका जो योगदान होगा वो बहुत करेक्टिव एक्शन की तरफ हमें ले जाए। मेरा योगदान ये होगा कि सीवेज इज ए नेचुरल साइंस। इंडस्ट्री प्रोड्यूस नहीं करती है, इंडस्ट्री तो लॉकडाउन में थी 1.5 साल तक। शो मी वन विलेज वेयर सीवेज प्रोडक्शन वाज अंडर लॉकडाउन फॉर 1 डे। तो सीवेज इंडक्शन ट्रीटमेंट को आप नेचर बेस्ड ना बोले, वो तो नेचर ही। मैं सांस कोई आर्टिफिशियल से लेता हूँ। आईसीयू में भी ऑक्सीजन जो देते हैं, मगर ब्लड में ऑक्सीजन आर्टिफिशियल नहीं जाता है, वो तो नेचर बेस्ड ही। और हम तो डीओ के ऊपर 70% ऑफ वर्ल्ड वाटर एक्सपेंडिचर, वेस्ट वाटर एक्सपेंडिचर इज डेडिकेटेड टू एरेशन। बताइए आप, मैं तो मेरी आपसे भी सेशन में दिशा की बात करी, मैंने कोई क्लेम और सक्सेसफुल ट्रीटमेंट प्रोजेक्ट की बात नहीं करी, बट आज हम सॉइल साइंटिस्ट को भी सुने, पूजा जी को सुना, बहुत अच्छा। सुहास उसको बचाने की कोशिश में अपने रिसोर्सेज व्यय न कर। गो अपस्ट्रीम एंड स्टॉप दोज फ्रॉम एंटरिंग द रिवर। दैट इज जो आपने बोला वो है कि आया क्यों सीवेज नदी में आया, तो पहले वो सिविलाइजेशन को बोलो कि थैंक यू। रिवर में एक बार स्लज आ गया, इन माय अंडरस्टैंडिंग there is no process, Narendra ji, where water can be purified. And river water purification की आप सेशन करिए, हम सब बातें करेंगे। थैंक यू जी, बहुत बुनियाद